झालं जेवण बिवण आता मस्त बसलो आरामशीर. हो पोरं कुठे गेलेले आहेत? रानात गेले का? मला तुझी चक्कर मारून येतो म्हणून पाणी दिलं का त्याला? कांद्याला पाणी द्यायचं सांगितलं त्याला, दिलं का त्याने? दिलं त्याला. आणि ते औषध आणायचं म्हणलं बाई कसलं काय ती फवारणीचं हो मारली फवारणी केली नव्हती का त्याने अजून? केली म्हणलं बाई मला गेल्या वेळेस मग आता कसलं औषध आणलंय का काय काय करीत राहते त्याचं त्याला सांगितलं. तो लक्ष देत जाय ना त्यांच्याकडे अजून मधून तू बी जायला पाहिजे. आता जात नाही होय मी. मग नाही जाती पण आता ते पोरांचं नवीन 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 काय ते व्हिडिओवर बघत येत आणि ते करायचं म्हणते. हे अजून चांगलं होतं त्याने अजून चांगलं होतं. कांदा चांगला आलाय पण यावर. कसं आता पाण्याने आपल्याला साथ दिली तर बरं होईल. हो ना पाणी कमी पडत चाललंय सगळं. मग ते डाळिंबाला त्याला बी पाणी पुरलं पाहिजे. त्याला तर जास्त लागत आहे अजून पाणी. त्याला म्हणलं होतं कांदे करू नको, डाळिंबाला पाणी पुरणार नाही. मग का तुम्ही लक्ष दिलं नाही? तुम्ही का जात नाही? मी जातो ना वावरात, आज थोडंच मी जात नाही, आज थोडंच राहत. मग पोरं मोठे झाल्यावर ऐकतात का आपलं? त्यांच्या मनच करीत येतं. आता लय दिवस झाले तरी आता कंटाळा यायला लागला नाही. नको वाटतं. कुठं जायचं फिरायला? नाही आता म्हातारपणाला कुठं जाता मग? फिरायला म्हणजे तुझ्या डोक्यात आहे ना काय ते काय महाबळेश्वर जाय ना बा अजून तिकडं नाही म्हणलं जरा दुसरीकडे जाऊ ना. दुसरीकडे म्हणजे कुठं? देवाला. हा देवाला. एकादशी तुला काही बोललं बाहेर म्हणलं चालायचं की लगेच गोंडच फुलवतो नुसता. मला वाटलं आपलं आता ती वारी जाणार आहे गावातले पंढरपूरला सगळे. बर वारीत जायचं का पायी पायी का एसटीन जायचं कसं जायचं सांग मग. आता पायी जायचं म्हणलं का नाही जमणार लय कंटाळा. चला जाऊ बरं आपण पैशा वेळेस. पायी नाही एसटीन जाऊ, मला कंटाळा येतो, मला नाही जमणार. नाही काय जमायचं नाही. नाही नको नको घेऊ पैसे. काय पोराकडे पैसे घेऊ ना पोराकडे सोना. असं म्हणते एकदा तरी आयुष्यात येऊन पंढरपूरची वारी पायी करा. एकदा नाही लोक म्हणते, कुणी म्हणतात 5 वेळा करावं, कुणी म्हणतं 7 वेळा करावं, कुणी म्हणतं 11 वेळा करावं. मी म्हणते 1 वेळा तरी करा. 1 वेळा पण आता होतंय सत्य पांडुरंग करून घेईल नाही आपल्याकडून. ऐक माझं काय म्हणतो, या वर्षी आपण एसटीन जाऊ. तू नाही तुला हाफ तिकीट आहे ना, मला बी हाफ तिकीट आहे. किती पैसे लागणार आहेत? 1000 रुपये. तिथे राहू पण बरं का 7-8 दिवस. तू म्हणशील दर्शन झालं चला लगेच घरी. मग एवढ्या गर्दीचं त्याच्यामुळे तर म्हणते पायी वारी करू म्हणून. पायी जायचं म्हणलं बरं एक काम करू, तुमचं नको आणि माझं नको, मग आपण वारीला पायी निघू. जवळ पैसे ठेवू. कंटाळा आला थकलो की जायचं एसटीने. मग ते काय होत अर्ध पुण्य कामात घ्यायचं काय उपयोग आहे? कसं का असं ना तो जसं करून घेईन तसं करू. आता माऊलीची कृपा काय असेल ते. बस. त्याला वाटत असं पायी यावं तर बाबा पायी येतो हरिनाम घे. त्याला वाटलं का गाडीने न्यायचंय तर चाललं आपलं गाडीने. हा नाहीतरी मोठी एकादशी जायलाच पाहिजे. दर्शन तर होतंय ना. सगळे गावातले जाते मला म्हणते तुम्हाला काय बोक आला यायला वारीला. आणि नाही तर कधीच केली नाही तर करूच ह्या वेळेस. एकदा गेलो नाही मी तर त्याच्यावर. आता जीव सगळं पोरांवर सोडून आपलं ना हे असंच गेलं आयुष्य. आपण 8-10 दिवस जायचं म्हणल्यावर इकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्याला सांगावं लागणार आहे रानाकडे लक्ष द्या, पाणी द्या. तुम्ही ठाण करून सांगा त्यांना आम्ही नाही येत बाबांनो, आता आम्हाला पहिले पैसे द्या, आम्ही निघालो वारीला, आम्ही काही 7-8 दिवस नाही, तुम्ही तुमचं करून घ्या. डाळिंबाला पाणी नाही दिलं तर होईल बरं वाटायला सगळं. नाही तुम्ही बोला ना त्यांना तसं ठणकून. आल्यावर सांगावं लागेल. पैसे किती लागतील आपल्याला? तुझा काय अंदाज आहे? मी मध्ये 5-10 हजार ठेवू जवळ. 10,000 बागा ना. हा 5-10 हजार ठेवू कमी जास्तीला. दिन ना ते पोरग आहेत पैसे असतील मध्ये तर कुठं जातो लहानपणापासून काय त्याला खर्च केला नाही का काय? आहे बरं. मग त्याच्या कामाचे पैसे आलेले असतील मला. मग दिल ते मी काय करू आपण. चला तुम्ही बोला त्यांना. आपण जाऊ हा आणि त्याला 10,000 रुपयाची मागणी करू. तुम्ही बोला. मी बोलतो पण तू पण बोल. माझ्यावर नको ढकलून तू सगळं. दोघाला जायचंय आपल्याला. चल महाबळेश्वरला म्हणलं की मग लगेच कसं गोंड बोलत. माऊलीला जायचं म्हणलं का चल चल हाक मार ना तू अंजूला. अंजू मोठ्याने हाक मार ना जरा. हे अंजू. हाय काय म्हणता? आवरलं? हा हे काय आवरतच होते. बोला. काय करत होती? तर भांडी पडली तेवढी टोपभर भांडी घासत होते. तुम्ही काय करताय का? करतीये ना मी. मग आम्ही आता वावरातून चालू ना काम. मग मी करतीये ना घरचं. काय काय विचारता ते? अगं विचारलं सहज. अगं व्यवस्थित बोलाव. सासरा येतो तुझा. ही कोणती भाषा आहे ग तुझी? अहो जाऊ घालतीये ना.
बरं ठीक आहे जाऊ दे. ते काय आपलं सांगून टाकतो. काय कमी सांगायचं सांगू. काय करते तू आम्हाला? सुनाईस मग आमची का आम्हीच आहे तुझ्या लेखन सुन तेच कळा ना बघ मला. एवढी काम करते म्हणून चिडचिड होती, बाकी काय नाही. चिडचिड मग घरी करायची तू. सासरी नांदायला येत असते, चिडचिड हे करायला नाही. बरं बोला, काय काम आहे नेमकं? आम्हाला आम्ही जाऊ. वारीला जायचंय. हा एवढं कामात आहेस का तू? आम्हाला आहे ना फिरायला जायचंय. मग जावा की, तुम्हाला कोण अडवतंय? आम्हाला पैसे लागत फिरायला जायला. पैसे कशाला लागत आहेत तुम्हाला? आम्हाला इकडे महाबळेश्वरला जायचं. महाबळेश्वरला कशाला फिरायला जायचं तुम्हाला? तुमचं काय वय आहे का फिरायचं? अरे मग काय जाय हो, त्याला काय वय लागत का काय? इथं आम्ही थोडंच गेलो, आहे. बघ आम्ही गेलो नाही फिरायला एवढी वर्ष झाली आणि तुम्ही चालले का तोंड उचलीत फिरायला? लोक काय म्हणतील? लोक अख्खी नावं ठेवतील. कळतं का नाही तुम्हाला काही? ते लोक आम्ही बघून घेऊ. मी तुला आता काय बोलले? मी तुझी सासू आहे, तू माझी सासू नाहीयेस. तर जरा नीट व्यवस्थित बोल. तुझ्या सासऱ्यासमोर बोलतीस तू. मी व्यवस्थितच बोलते आई. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? लोक तुम्हाला म्हणतील अरे तुमच्या पोरांचं तुझ्या सुनेचं फिरायचं वय, तुम्हीच तुमचंच फिरणं थांबत नाही अजून. ते कधी फिरायचे? आम्ही कधी फिरायचो? अगं आम्ही महाबळेश्वरला नाही चाललो, तुझी गंमत केली. आम्हाला जायचं वारीला. अहो कुठं का जायना? यांना काय करायचंय? अगं आपण सांगितलं यांना पैदा केलं का त्यांनी आपल्याला पैदा केलं? मला नाही सांगितलं पैदा पाहिजे. केलं तुम्ही. मी बाहेरून आलेली आणि तरी तुमच्या घरात राबतीच आहे. मला नाही पैदा मग केलं. काय द्याला. तू उपकार नाही करत आहेस आमच्यावर? ही भाषा बोलायची नाही, व्यवस्थित बोल. आम्ही तुझ्याशी व्यवस्थित बोलतोय ना बाळा, तर तू पण अपेक्षा करतो की आमच्या सुनेनी पण आमच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे. आता तू आमच्या घरी आली ना, मग तुझे आई वडील कोण आहेत? आम्हीच आहेत. हा नाही तर मग चिडचिड नाही करायची बेटा. बोला. आम्हाला आहे ना वारीला जायचं हा. पंढरपूरला एखाद्याशी. हा. आम्ही 8-10 दिवस जाणार आहे. तर आम्हाला 10,000 रुपये लागत होते. मग तेवढं राजू गुरु आहे. राजू कुठे गेला? आहेत ते आतमध्ये. ओ आओ ए, राजू काय झालं? बोला बोला. इकडे या. हे काय म्हणतात ते बघा जरा. काय झालं? अरे वारीला निघालोय हम्म. 7-8 दिवस. हम्म. मग म्हणलं थोडेसे पैसे दे. पैसे आता कुठं वारीला? आता शेतात अरे. एवढे काम आहे आपले पडलेले. 10 दिवस चालले. एवढे दिवस अरे मग आता आम्ही पैसे जाणार आहेत, पण हा. आम्हाला कंटाळा मध्ये एसटी जाणार आहे. नाही नाही, शेतात एवढे काम बिमा फिरायला बिरायला नाही जायचं अजिबात. नाही अरे, करतील किती तुम्ही वर्ष? काम करसाल की एवढं काय नाही, नाही, त्याच्यात? मला माझे बाकीचे काम आहे. बघा. नंतर बघा वारी बिरीला आता नाही जायचं, नंतर जा. अरे पण आयुष्यभर केलंच की रे आम्ही. आता आले नाही तुला सोबत, तुम्ही करून घेऊ शकतात ना. मग सोबत म्हणजे काय? तुमच्या दोघांचं काम आम्ही दोघं करणार का? मी एकटी करणार का तुमच्या दोघांचं काम? अगं मला घरची काम आहे, रानातलं पण मीच करायचं. म्हणजे अख्खा दिवस मी जगू का नको? झोप पण नको रात्री? मला रात्री पण वावरात फिरायचं मी. अगं तुला 8 आम्ही काय वावरात फिरायला सांगितलं का रात्री? मग वावरात तुम्ही काय बोलले त्याला की आली? नवरा आहे तो तुझा. तुम्ही काय बोलले त्यांना की आमच्यावरची पण कामं तू ही करेल आता. मग तुमच्या दोघांच्यावरची कामं म्हणजे काय? शेतात जाणं, शेतात राबणं, आणि ते मला रात्री पण करावं लागेल का? तर दोघांचं बळ आहे ना, ते माझ्या एकटीत कसं असणार म्हणून. अगं पण तुम्ही दोघं आहात ना. आम्ही त्याला जरी दोघं त्यांना असलो तरी- त्यांची कामं आहेत. अगं 8-10 दिवसाचा प्रश्न आहे. आम्ही लगेच परत जाणार नाही. एवढ्या वेळेत तर जाऊ दे आम्हाला. एकतर आता काम गावातले लोक आहे ना, दरवर्षी आम्हाला म्हणते तुम्हाला काय झालं यायला. आता सून आली तर जरा यावं देवाला काय बिघडत लय का? काम आहे शेतात आधी. कुठं जाणार तुम्ही? अरे आता सगळं करून दिलं ना, आता फक्त तुला पाणी द्यायचं काम आहे ना, तेवढं तरी करणार तू. तेवढं पाणी डाळिंबाला मी पाणी बाकीचे दे. काम करू का? तुम्ही गेल्यावर त्याचे काम कोण करील? मग ही दिवसभर घरात असते काम करत इचवलं. अरे मोटर चालू अरे करून तू द्यायची लहान त्याला. होतास तेव्हापासून मी घरातलं आणि रानातलं सगळं बघते. अगं मी हा पण एकटीच होते ना बाळा. सगळं बरोबर आहे तुमचं, पण आता सध्याची सिच्युएशन तशी नाही ना. त्यावेळेस तर आम्हाला गॅस पण नव्हता रे. बटन दाबलं की गॅस, बटन दाबलं की लाईट. चुलीवर स्वयंपाक करायचो आम्ही, चिमणी लावायचो. आम्ही केलंच ना. मग 8 त्यावेळेस दिवसासाठी तर मागतोय तुम्हाला वेळ. मग त्यावेळेस शिक्षण पण नव्हतं ना एवढं तुमचं, जेवढं आता आमचं आहे तेवढं. किती शेतात किती काम पडलेले तुम्हाला स्वतःला माहिती आहे. तुम्ही जाताय, तुम्ही म्हणता आम्हाला वारीला जायचं, असं कसं काय मध्येच? मग शिक्षण आहे म्हणल्यावर तुम्ही घरातलं कामच नाही करायचं. मग मी करतेय ना, शिक्षण केलंय एवढं, माझं BEd झालंय, तरी मी घरातलं राबतीच आहे ना. मग मग तुमचं आम्ही असं- पण केलं ना. स्थळ बघताना काय सांगितलं होतं की आणि तुम्हाला बाई, तुझ्या माहितीसाठी सांगते, मी त्या काळातली 10वी आहे. कळतंय का तुला? तू शिक्षणाबद्दल बोलायलीस ना. तुझं आताच तर मी काम आणि त्यावेळेची 10वी हा. लय तर तू फरक आहे. शिक्षण काढू नको. त्यावेळी आपला संसार असतो ना, तो आपल्यालाच न्यायचा असतो रेटून. बघा,
तुमची आई काय बोलते. नाही नाही जे जमणार नाही. आपल्या शेतातले काम आहे सारखं तुम्ही बघून घ्या. अरे, पैसे ऐक. काय भेटणार नाही. मला खूप काम आहे, मी चाललो. माझं ऐक तू, भेटणार नाही थांब, काही. 2 मिनिट थांब. गावातले आहेत ना सगळे चालले शेजार पाजारचे, हा. दरवर्षी जातात ते. अहो. आम्ही अजून एकदा पण वारीला गेलो नाही. आम्हाला एकदा माऊलीचं दर्शन आलं अहो होतं. गावातले सगळ्यांकडे कामगार आहे, त्यांच्याकडे गावातलं मोकाट तर काय पैसा करायचं आहे. आपल्याला. आपल्याकडे आपले किती पडले काम आधी. मी दिवसभर बाहेर, ही दिवसभर घरातलं काम करते. कसं जमान भरतो अरे आम्हाला बोलव नाही तर जाऊ दे कमीत कमी दर्शनाला. नाही तुम्हाला जमणार. पुण्य लागेल ते सगळं. करू आपण नंतर. पण यांची आता इच्छा आहे ना, ओह तुम्ही निघून जा, पैसे बिशे काय भेटणार नाही तुम्हाला. जायचं जा, नाही तर नका जाऊ. ही कोणती भाषा झाली ह्याची? बघ हे ना तो निघून जा, हे करा. हे काय बोलणार कसं काय सध्या तर नाही, नकोच आता. सध्या तर नकाच जाऊ. आपल्या शेतातले काम आहे. अरे जाऊ दे बाबा, एकदा तरी वारीला जाऊ दे. सगळे जाते आम्हाला तरी जाऊ दे एकदा तरी. नाही पुढच्या हा? वेळेस जाऊ, आता नाही. तुम्हालाच पुण्य लागेल त्या माऊलीचं. लागल पण मग? पुढच्या वेळेस जा, आता नाही. आता अरे आपल्याकडे- लोकांचे लेकर आई वडिलाला सोडायला येते, काय लागत काय नाही विचारते. अहो जा. चला, नाही तुम्ही नाही. ऐकलं नाही, तुम्हाला जायचं तर जा म्हणे ती. काय करायचं. मी लोकाची आहे ना, तर लोकांची लेकरं घरात येऊन आपल्याला सांगायला की आपण कसा संसार करायचा. जाऊ आपण जाऊ नसले चला. पैसे कसं भागू आम्ही आमचं. जातो आम्ही, फक्त पाणी वेळेवरती झाडाला चला कोणा नाही दिले पैसे तरी जाता येतो आम्ही. बघितलं किती हट्टी आहे, बघितलं नाही असं दिले पुढं पैसे असतं तरी का? निघून गेलेले आहेत. काय वाटतं काय यांना? घरात एवढी काम आहे काय ते बघायचं सोडून निघून गेलेत. अवघड आहे. जाऊन चल, तू तुझं काम कर. पैसे नाही देतात. काय करायचं आता? त्यांनी तर नाही दिले दोघांनी पैसे. मोठे का जाऊन बघू, मोठा नाही म्हणला काय करायचं. मग बघू जे होईल ते होईल. मग आपल्याला जायलाच पाहिजे वारीला यावेळेस. काय करायचं. अहो आयुष्यात आलो एकदा तरी त्या माऊलीचं दर्शन घेऊ. ते पोरगा बी म्हणतंय ते बी खरं वाटत आहे. बुवा आता रानात लक्ष द्यायला पाहिजे पण आता अहो एवढं आयुष्यभर राबलोच की हो. आहे म्हणा, आता जाऊ जायचंच का मग. चला आता विचारच केला आपल्याला. पाहू मोठ्या सोन्याला पैसे मागून पाहू, दिले तर दिले तर जाऊ, नाही तर बघू काय करायचं ते. काय करायचं. जायचं तिच्याकडे. हो चला. हा चल. चल. सुनबाई काय बोल ना. कामात आहेस का? हा साड्या पाहते. असं खरेदी कोणाला कर. आम्हाला घेते काय. काय आमच्या बायकोला घे राहिली. घेते ना, घे तेवढंच ना. राहिले आता. सासूबाईला साडी घेतलं काय झालं. हा तेच म्हणलं, तेवढंच राहिले आता. अगं आम्ही आलो तिकडे तर बघ. काय बघायचं तुमच्याकडं? अगं काम होतं एक. काय काम आहे? पटपट बोला, मला कामधंदे. आम्हाला आहे ना पंढरपूरला जायचं. मग जा ना. मग थोडे पैसे पाहिजे होते. काय पैसे काय मी कुठून देऊ? काय मी कुठून देऊ? मी कामाला आहे काय? मी कामाला आहे का? अगं, आहेत तुझ्याकडे म्हणून मागितले तुला. काम कोणाचं करता? हं? काम कोणाचं करता? सगळ्याच करतात. आमचं काय केलं? माझं काय केलं काम? म्हणजे एवढं कोणाचं आहे सगळं. माझं काय? हे मी बांधलंय, माझ्या नवऱ्याने बांधलंय. तुझं नवरा कोण माझा. हा, तुमचा मुलगा का असताना आहे का तो इथं? आहे तरी का? नसला तर त्यांनी केलंय ना. काम त्याचं करता, त्याला मागायचं जाऊन. इथं माझ्या पैसे नाही यायचं भिकाऱ्याने मागायला. हा जायचंय ना तुमच्या काय हातपाय काय चुलीत गेले काय? काम करायचे ना, जायचं ना. मग त्याचं काम करीता, त्याचं सगळं करीता. हा साधं फरशी पुस म्हणलं तरी करीत नाही. हा अगं, पुण्य लागल तुला. काय नाही मला पुण्य. मी पापीच बरी आहे, मला पुण्य नको. बरी मी. सगळे चाललेत गावातले मग गल्ली. जा ना. मग मी काय म्हणलं का नको जाऊ म्हणून? म्हणलं काय? म्हणलं का? असं नाही करावं. आई सारखी आहे तुझी. आई तर नाहीये ना. सासू म्हणजे कोण असते काय? दुश्मनाचा आहे असते काय? एवढी तरी दया माया येते का माझी तुम्हाला? एवढी तरी पैशाला कशी भिकाऱ्यावानी येतात माझ्या दारात मागायला? तुला लागत हा? ते पोच नाही करीत. काय केलं? काय सगळं. केलं? वावरात आणून काय देत केलं? नाही घरी. काय नाही आणून मला देत. दोन्ही पोरं सारखे आहेत माहितीये का. अहो, माझं पोरग नसलं म्हणून एवढं लगे गरम ए नको. बाबा डांगऱ्या निघ ना बाबा. त्याचं नीट काम बोल, करतं, नीट बोल, त्याचं डांगऱ्या सगळं बिंगऱ्या करीत. बोलायचं. तिकडे निघायचं इथं माझ्या दारातून. अजिबात आवाज बोलायचं बंद नाही. कर. ए, शांत बस. तू शांत बस. बसायचं. लय झालं तू तुमचं. सांगायला लागलीस का काय लई? आवाज खाली करायचं. तुझा आवाज खाली कर. हे घर कुणाचं आहे हे? नवऱ्याने बांधलं बोलायलीस, त्यांच्याशी नीट बोलायचं. आवाज नीट खाली करायचं, शब्दात नीट बोलायचं. बोलायचं. मी तुम्हाला घाबरणार तू- नाहीये. निघायचं. तुलाही तुम्हाला घाबरणार यायला नाही पैसा आम्ही. माझ्या दारात. आवाज माझ्या खाली. दारात आले कशाला? हे मी घर बोलू नका. आमचंय. तुमचं माझं नाही, हे घर आमचंय. माझ्या वाटणीत आले दिवस ना रात्र घरात घाम घालून आम्ही केलेलं आहे. कोणत्या वाटण्या झालेले आहेत? वाटण्या झालेल्या नाहीत. तुम्ही दोघं वेगवेगळे बाबा राहता. जा ना बाबा. डोकं नको कटकट नीट करू. बोलायचं. मग डांगऱ्या कशाला म्हणते का? जा निघा इथून. तुला मी आहे तशी म्हटलं चालेल का. जा निघा इथून. हा? सांगितलं कळतं ना तुम्हाला?
नीट बोलायचं म्हाताऱ्याशी. दारात यायला कोणी सांगितलं होतं? मी ही बोलवलं का? भाषा मी वापरायची बोलवलं नाही. का? तुला नीट नाही द्यायची तर नीट बोल ना मग. मग सांगितलं नाही म्हणलं ना. ही भाषा माझ्या नवऱ्याची जा वापरायची बाई नाही. जा निघ जा. म्हणत होते लायकी नसताना ना फालतूच्या मुलींना रस्त्यावरून आणून महालात बसवलं ना ते तुम्ही होते. लायकी नाहीतर तुमची याची मला काय? सांगायचं अवकाश सुद्धा तुमची नव्हती. लायकी का पैसे मागा तुझी यायची? काय लय लायकी आहे. नाहीये ना मग मग? निघायचं इथून. तुला आणलं गरीबाची म्हणून चला म्हणलं माकड राईट डोक्याला व्यवस्थित कट इथं. कट ती कट बसली डोक्यावर मिरे वाटायला. वराला लावलं वाटायला ना आता बसले आमच्या वाट्यावर. नवरा माझा मी बघन काय करायचं काय नाही ते. घरी खायला जाणार नव्हता नका का आणि नसताना? इथं येऊन माज आहे ना, करायली. हा, माजले हे मी. असंच असतं ना दिसायला लागलं ना लई मग माझा आला लई. पण वेळ आल्यावर तिचा माज जर नाही उतरवला ना ए बाई जा उतरव जा उतरायचं तेव्हा. बघ मी नाही घाबरत बाई कोणाला. तू मोबाईल बघ आज. हे लक्षात ठेव तू कोणत्या काय भाषेत तुमचं बोलली. थोबाड बघू काही काय? हे असले तोंड तुझं बघू थोबाड तुमचे. बघायचं काय. मग निघा ना मग. मग मी म्हणलं तुला माझं सांगायचं, तोंड एवढं बघायला या काटकसर म्हणून. बोलते. हे घर आमचं हे लक्षात ठेव. असू द्या. ते तुला इथून काढून जा. घराच्या बाहेर तुला कसं बघायचं काय? काढतायत ना ते पण मी बोला. बघते. डोक्याला कटकट निसते. चला बरं चला करते आपलं. थांबाड घेऊन येते ते पैसे बाबा मागायला घेऊन वर. तुझ्या बाबाच्या चला, घरात चला. काय ते? ए बाबा जा. बघ अहो चला माझं हो. घर आहे. मी उठले ना मग कळन. हा, निघितून. काय खाणार आहे मला. पुढे बघायचं निघायचं. नीट अवकातीत राहा. अजून पण वेळ गेलेली नाहीये हे लक्षात ठेव. वयाने लहान आहेस तर लहान माणसासारखंच राहा. निघायचं इथून. परत आहे ना दारात हे यायचं तू नाही माझ्या. सांगायचं नाही. त्याच्याकडे माझं जायचं घर पैसे आहे. द्यायचे, निघायचं कुठं माझं जायचं घर आहे. तिकडं. मी कुठं राहायचं आणि कुठं नाही हे मी ठरवणार. ए, चल त्या तू नाही. बावळटाच्या नको नादी लागू चल. ते बावळट झालेले मग बावळटे मग यायचंच कशाला दारात माहिती ना मी बावळटे म्हणून. दारात आलेले त्याने हम्म. बावळट. ए भावाने म्हणायचं नाही मग तू परत. कशाला म्हणले का मागायची मला. काय म्हणले मग? मग डंगराई डंगरच म्हणणार ना. म्हणली मला तू. ए बाबा तू हा. मकर शहाणपणा करू हा, नका. तू म्हण नीट- मी नीट आधीच बोलायचं. सांगते. ए, एक- मी एक आधीच बोल. सांगते काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे ती तू आता लेडीज म्हणून गपचूप बसवा लागत आलं का लक्षात? लेडीज निघायचं जेंट्स असताना दोन काना खाली निघायचं लावायचं. तर. मी घाबरते का घाबरते का मी नाही लई तर दादा झाली हा. ना तू. अहो चला. घेऊन जा निघायचं इथून परत यायचं नाही दारात. आलंय कधी कोणीकडची. अय तात्या यार कुठे हिंडत काय नाही वारील चाललो. वारे ये ना इकडे पुढे इथं. हा वारील चाललो. काम होतं जरा म्हणलं तुमच्याकडे बी जाऊ जाता जाता भेटावं. कर बाबा काय नाही थोडीशी गरज होती. इकडेच या काय शिर थोडे पैसे लागत होते. तो दोन दोन पोरं असून काय मग आता विचारून तिला ती सांग काय पैसे झालं? पोरास काय झालं काय म्हणले. आधीच म्हणत होते असल्या नासक्या अवलादी आणू नका घरामध्ये. त्यावेळेस माझं नाही ऐकलं. अहो पैसे मागितले तर म्हणे हे काम कोण करणार आहे. सगळं वावरातलं काम आम्ही लहानपणापासून करतो. ते लेकरं लहान होते तेव्हापासून. आणि आता ह्यांना म्हणलं की 10 दिवस सुट्टी दे आम्हाला करून येतो तर सुना आमच्यावरच वर चढवायला लागल्या. जसं का त्यांना जन्म आम्हाला जन्म त्यांनी दिलाय. इतकं बोलल्या त्यांची काय चुकी आहे तुमची चुकी आहे ती. काय चुकी आहे ना सांग बरं. तुम्हाला करता येणार तुम्हाला खाता येणार त्यांची काय चुकी काय ना रात्रंदिवस राबत राहू आम्ही. आता हे सगळेजण वारीला चाललेत गावातले. मला म्हणले साहेब तुम्ही पण चला वारीला यावे. अरे वावर कोणा नावचे आहेत वावर आज मस्त आमच्या नावावर आहे. टाकायची कोण करायची आयुष विकायला काय नाही आता. काय कोणासाठी ठेवायची तुम्हालाच जर रुपया नाही तर काय वावर ठेवून करणार आहे तुम्ही. आता ते दुसऱ्या सोनाकडे गेलो तिथं पार शिवाय आणि तेच करायचं. आपण तुम्हाला सांग तुम्हाला पैसेच लागत ना हा. मी देतो ना पैसे काय करावं लागेल काय दे वावर नावचे करून 10,000 रुपये लागायचे आम्हाला. किती अर्ध एकर किती द्यायचं? काय तू तेवढं 10,000 जेवढं 10 गुंठे का द्यायला काय करायचं? देऊन टाका. माझ्यासाठी कामावची तुला चल दोन टाकता तुमच्या चल नावावर. मग ते वावर दाखव कोणचं घराची पाठी मागलं कोणचे तुकडे दिले 10 गुंठ्याचे घराच्या पाठी मागायचं आहे ना ते हा. 10 गुंठे सध्या घास लावले. हा देऊन टाकून तुला देतो 10,000 रुपये मला नावचे करून दे मग मी बघतो काय करायचं ते. त्यातून नावचे करू मी कुठं नाही म्हणतो. हा मी नाही भेट त्यांना काय टेन्शन आयुष्य समजून करू. आणि कोणाचं तुम्ही कमवून ठेवता आयुष्य गेलं आमचं वारीला जाऊ जाऊ म्हणता म्हणता. हा ना, सांग कधी जायचं बरोबर. अरे मी काय म्हणतो 1 एकर 2 एकर इकर त्यांच्यात राहूच नका आपलं निवांत राहा. काय त्यांच्यासाठी किती कमावलं जर तुम्हाला आज असं करते तर उद्याच्याला काय आहे? उद्या काय आहे तुमचं असेल आज समजा तुमचे हातपाय चालतात म्हणून चाललंय आणि उद्या थकल्यावर काय करतात. लेकरा जीव असतं म्हणून एकदम नाही तुटत ना काय सांगा. आणि मग लेकरांनी करायला पाहिजे ना आई बापासाठी. काय सांगा आता ते लेकराला एवढं ते ज्ञान असतं ते बोलले नसतं आम्हाला. कस काय अजूनही त्यांचीच कडवाडा तुम्ही. अरे येण्याचे पाहिल्यापासून याला सांगतोय मी यांनी पदरचे पैसे त्यांना दिलेत
मध्ये 5 एवढी लाख सून मारायला आली तरी त्या माणसाला कळाना. 5 लाख रुपये मध्ये बँकेत होते 2.5 लाख वाटून दिले. मी म्हणतो ठेव खात्यावर ठेव खात्यावर ठेव खात्यावर. आज कोणाला दातीच कशी गरज लागली असती का? नाही मला त्याला घर बांधायची तर मग त्याला नको का? बरी काशीत घातली मी आता. लेकर आहेत नाराज. घ्या ठोकून आता आणि काय घ्या जिरून काय गेलं. जाऊ दे आता, झालं चुकलं आमच्याकडून. आता काय आता कुणी यायला चान्स येतो इकडे. 2 रुपये यायला चान्स नाही माहिती. ते वावर आहे ना आमच्या नावावर, आम्ही त्यांच्या नावावर. वावर मस्त आहे सगळ्या 50 एकर तो नावचे. पण तू इकलं पाहिजे ना ती. ती इकडचं देतो ना तुम्हाला. हा मग दे 10 गुंठे. हा, दिले समजा. चल दाखव जमीन बघून घ्या तुम्ही. लगेच जाऊ. काय 10 काय तुम्हाला 50,000 देतो लगेच 10 काय बघा तुम्ही. कुणाची दाखव? ही काय? 10 गुंठ्याची 1 लाख रुपये देतो. चला हे घराच्या मागलं राहून दे. मला ती कोंबडी शेड टाकायची. ही वावर आहे ना. हा 10 गुंठे. 10 गुंठे घ्या. तुम्हाला हे नका वाटत असेल तर मी घर देतो तुमच्या नावावर. घर देत मग घर राहून दे. पोरांना नाही पोरं हाणतील तुला. आता घराची मागलं वावर देऊन टाक. संपला काय विषय. काय हो आता माझं डोकं आहे ना छटकलेलं आहे. का बरं? मला पैसे दिले नाही दोघांनी. अरे मग 10 गुंठे काय इकडे पलीकडे मला बी इक ना 5 एकर तुला 25 लाख देतो. 25 लाखात तर तुम्ही अनाथ आश्रमात पैसे भरले ना आयुष्यभर. तुम्हाला पोरांची मजा करताना तिकडे उलट 5 लाख भरले तरी बी. आता ती म्हणते त्या तिची जिरलेली दिसते आता. नाही तर लय पळत होती गावाला. दारे धरीन उसाल दारे धरीन नुसती अशी जस काय कोणाला काय लाईट आली कळून देत नव्हती. नुसती पळत होती. काम करावं लागत राहणार. काम केल्याशिवाय जमत नाही राहणार. काय करणार? आता काम केल्याशी जमत नाही. आर पार आला ना तू. आता काय होणार आहे आता इथून तिथून. झालं आता काय तर वारी इथून पुढे वाऱ्याच करायची मजा करायची. वाऱ्या करायची मजा करायची म्हणजे बस जाऊ नाही नाही वाऱ्या करायची नाही. आता एक काम करा स्वतःसाठी जागा काहीतरी. मेले म्हणजे गेले. तुम्हाला कोण नाही विचारणार परत. जाऊ आम्ही गोव्याला जाऊ. हा गोव्याला जा नाही तर कुठं फिरायला जा नाही तर कुठं जा. खरंच जाऊ गोव्याला. आलेत पोरं. थांब काय म्हणते बघू आता. हे तुकडा घे. हा नाही घेतलं काय विषय नाही. काय झालं? हे वावर घेतलंय. वावर घेतलंय? हा कोणतं? हे काय तुझ्या घराची पाठीमागे. नाही नाही का तुम्ही घेतलं का? तो बापान दिलं घेतलं का म्हणजे काय. विचारलं नाही, काय नाही. कसं काय तुम्हाला नाव कोणाचे आहे मला सांग. इकडे सर इकडे ते वावरात नको मस्त यांच्याच आहे. माझ्या ते नावावर वावरात पाहू नको टाकू. ते वावर माव आहे. त्या वावरात तुम्ही नाही नाही, जायचं. असं कसं काय? अरे वावर कोण नावचं आहे. नाही विकायचं आम्हाला आम्हाला वावर विकायचंच बिवर. नाही. अरे पण तुम्ही कोण सांगणार आहे मला. कोण सांगणार आहे म्हणजे? वावर कोण नावचं आहे. कोणाला विचारून विकलं? बडबड करायची नाही. वावर माझ्या नावावर आहे. मी काही करेन. आलं का लक्षात? पण मला बोलायचा संबंधच नाही काही. तुम्ही यांच्या नावावर केलं होतं ना. तुम्ही आम्हाला तू हाकलून दिलं का विचारणारी हाकलून? कोण आहे? हा, तुम्ही कोण आहे विचारणार मला? तुमचं काय संबंध? तुमच्या नाव वावरच नाही तर तुम्हाला तुमचा ना माझा काय रोल येतोय आमचा. आम्ही आमच्या नावावर आहे. आम्ही विकून टाकलं. आणि आम्हाला ज्याने दिले त्याच्या नावची मी सह्या घेतल्या. त्याच्यामुळे तुमचा आणि आमचा काही संबंध नाही. विकायचं नाही आम्हाला विचारायचं तुम्ही ना. कोण सांगणार? तुम्ही कोण सांगणार आहे? कोण तुम्हाला कसं काय विचारणार? विचारणार. तुमचा एक काय मिनिट आहे. संबंध? सरळ सरळ प्रश्न. तुझ्या नावावर नाही बरोबर आहे. तुझ्या नाव आहे का? तुझ्या नावावर आहे का? तुम्हाला काय विचारायचं संबंध. अहो, पण आम्ही मी त्याचा मुलगा आहे. मला एकदा जर विचारलं ना त्यांनी. अरे पण आम्ही मला कसं मोर- माहित? त्यांनी का म्हणून इकला आता हे तुमचा प्रश्न आहे. आता मी काय सांगणार आहे? नाही, आता नाही. मला इथं नेमके काय करायचंय. हा. मला कोंबडी शेट टाकायची. नाही नाही आज जमणार नाही. जमणार नाही. टाकूनच देणार हा नाही. टाकून घ्या, म्हणजे कोण काय माझी करतो माझी तो स्वतःच वावर आहे. नाही नाही. तुला पोलीस केस जमणारच माझ्या संग यावं लागेल ना. हा येईल मी. यांच्या पोलीस केस करावं लागेल तुला सांगू. नाही, नाही. आम्ही जमणार केलंय ना. नाही. आम्ही पोलीस केस करणार आहे. हा. आम्हाला तुम्ही करायचे आता तुम्हाला काय तुमचा करायचं? बाप करतो तुमच्यावर. मला काय करायचं करायचं करा. तुम्हाला मला वारीला जायचं पैसे मागायला आलो होतो. अहो, आम्ही एवढ्या देतो टाळा ना टाळा पैसे बघ. तुम्हाला. का देतो ना आता वावर थोडं नाही काय? द्यायचं आम्हाला. नाही, वावर वावर बिवर नाही द्यायचं. द्यायचं. मग एक काम करा वावर नाही द्यायचं ना. तू 1 लाख रुपये तू 1 लाख रुपये. हा देतो. कारण की मी काय झालंय तुला सांगतो. मी 1 लाख रुपये विचार दिला. मला त्याचे दुप्पट पैसे पाहिजे. वावर नसेल द्यायचे 2 लाख रुपये मिळाले. असं कसं काय? मग कोणचा व्यवहार विचारा कोणाला. होय ठीक आहे तुम्ही यांच्या नावावर करून टाका. आम्ही पैसे देऊन टाकतो. यांच्या नाव आणि मग हिचं काय. लय छान आहे का तू? हो. बघितलं का? मी कोणाच्याच नावावर करणार नाही तुम्हाला आता सांगू. कारण उद्या हे मला पैसे देतील आता. उद्या यांच्या नावावर केलं का हे आम्हाला लात मारून हाकलणार. अरे तसं नसते. तू मग? तू घे फक्त तू यांचे पैसे. नाही तर माझं वावर तर आहेच मला. द्या तुम्ही मला पैसे. हा देतो आम्ही. देतो. तुम्हाला वारीला जायचंय ना देतो आम्ही पैसे. मग हेच हा आम्ही मग करतोय. 1 लाख रुपये दे त्यांना. म्हणजे मग 2 लाख रुपये तुमचं वावर तुम्हाला देऊन बरं, ठीक आहे, टाकू. देतो मी तुम्हाला. अरे ना सकाळी झालं. सकाळी गेलो ह्याच्याकडे हे दोघाकडे पहिलं विचारिलं काय म्हणले का? अंगावर तर धाव धाव आलीस तू. आता हे पैसे दोघे. देणारी आली काय? हा चळे म्हाताऱ्या भिकारी. ही काय म्हणले मला डागऱ्या म्हणले माहितीये का डागऱ्या? मग काय असं हाय तू डागऱ्या काय म्हणजे का सासऱ्याला असं बोलत आहेत काय? आपण मग तू बोलला असं काहीतरी. मी काय तुमचा काय तर बोललो? तोरात थांबत नव्हता. मी तोंडात माझं तर तोंड बोलत सुटलं होती. मी नाही बोलत मग.
आता आलेत पैसे देणारे. काय करायचं बोला पटक्यास. आम्ही देतो पैसे, राहू द्या. वारीला जायला पैसे वावर देतात. निर्णय घ्यायचा. लोकांचे लेकर आई बापाला चारी धामला पाठी दे तिकडं. आम्ही नुसतं पंढरपूर म्हणलं एवढे वर्ष झाले कुठे गेलो नाही वावर सोडून आज. मग वावर एकच नाही नाही. आणि माझ्या पैशाचं काय. देतो देतो आम्ही, देतो आम्ही. तुमचे पैसे पण मागे देतो आणि ह्यांना पण वारीला जायला पैसे देतो. मग जमन मग काय अडचण आहे, होय. मला वावर नाही गॅरंटी नाही वाटत ना हे ना. रोज पैसे घेतो मी त्यांचे. द्यायचे का? हो, करायचं ना. ठीक आहे, हा चालेल. टाका टाका काय प्रॉब्लेम नाही. टाका लगेच मी स्कॅनर देतो. दोघं 1-1 लाख रुपये नव्यानं टाका. पण मी नाना वावर करणार ना आता त्यांच्या नावावर सांगा तुम्ही. वावर विकणार तुमच्याच नाही. नावावर हा, राहणार. हा. हे बघा झाले. हा, हा. मी यांच्या नावावर करणार नाही बरं का आता सांगतो. कोणाच्या आता नाही का. तुझ्याच नावावर राहू दे. हा. ते काय मागे देत. झाले का? बरं या आता उद्या वारीला जायला. उद्या वारीत जाणार नाही. हाय आम्ही का? सोडणार नाही. त्यांना वारीला जाऊ दे आता उद्या. हा, अरे आमची चेष्टा करते ते म्हणतात आता मी म्हणलं आम्हाला जायचं आता महाबळेश्वरला. जर तुम्ही चेष्टा केली हा. तर आता ते तिकडं रानमाळा इकायला काढत 5 एकर सकाळीच गिराय काल. नाही नाही बघू आम्ही आता ते विकायचं नाही काही. ही लहानी काय म्हणते आम्ही म्हणलं महाबळेश्वरला जायचं ते तुमचं वय आहे का आता वयचं महाबळेश्वर काय संबंध. फिरायला जायचं त्याला काय. मग फिरायला जात नाही महाबळेश्वर. तुम्ही नाही जात का फिरायला. जाऊ दे ना त्यांना. आम्हाला जाऊन देतात का? विचारा की ते त्याला. काय नाही म्हणजे सत्ताच तुमच्या हातात येईन. ते काय मानणार आहे ते. आम्हाला ते म्हणा आम्हाला जायचं आम्ही काय नाही म्हणणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आपण जाऊ. ठीक आहे. हा मग काय आता 2 लाख आले तुम्ही जा वारीला. आम्ही जातो वारीत. हाय का नाही. वावर बिवर काय घेतलं नव्हतं मी. हा? हा मग आता ते पण तुम्हाला दम नको का द्यायला. मग आता तुम्हाला माऊली. दिलेले पैसे? हा पैसे? पैसे तुझ्या सासऱ्याचे सासूच नाव पाडणार. त्यांना लागेल तेव्हा ते खरंच ते माहिती गंमत आहे का आता ही? कोणता पाठ पडून आलते का माहिती त्यांना हे? पाठ पडून नाही ते चालले होते रडत रडत तेव्हा मी बोलून घेतले. चांगलंय. फार तमाशा आहे हा. काढा, अजून येड्यात काढा आम्हाला. येणार नाही एवढं थांबलं तर ठीक आहे. नाही तर ते रानमाळा 5 नाही, एकर नाही, जाणार नाही. आहे. राहू द्या. नाही नाही हे आहे ना हे दिले ना 2 लाख 2 लाख करा एन्जॉय रुपये. त्यांना म्हणा. राहू हा. 2 लाख 2 दिलेत लाख ना. दिलेत ना? उडवा म्हणा. पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नका म्हणून. तुम्हाला धडा शिकवायसाठी त्यांनी हे उद्योग केले. हा, चला. आलं का लक्षात. जा, चला. जा. पाहिलं- नक्की पाहिलं का? का? अजून कसं भाषा बोलते? बघितली का भाषा तुम्ही? बघितली का? जा तुम्ही जा. मग बरोबर आहे तिचं आता पैसे घेतले तुम्ही. जिरवली का मग मग जिरवली का आता काय ठेवली? लाजा वाटू दे. आई बाप येतं परत भेटणार का तुम्हाला. हा घे आता आता. पैसे दिलेत त्यांना. आता या सारे सांगा. का साऱ्या गावात मग बाबा तिचं- उद्या आहे का तिचं- नाही. बरं वाटत आई बापा तुला 2 लाख मिळालेत ना. तुम्हाला तरी का मिळाले असते? आमच्या लेकरात जे आहे, कोणाचं आहे मला देऊ सांग. माग हे धर तुमचे पैसे. नाही नाही पैसे ते जाऊ दे. पैसे तर मला काही नाही. तुम्ही येते होते. होय म्हातारं काय म्हणताय पैशाचं काय नाही मला वरून मला हा थांब थांब म्हणतोय. अरे, ऐकून तर घ्या ना तुम्ही. तुम्ही हे 2 सुन आहेत तुम्हाला आम्ही तुम्हाला काही लय वाईट बोलतो का कधी. पण हे आम्ही गेल्यानंतर हे मग कोणाचं तुम्हाला आहे? लाज वाटायला पाहिजे. 5-5 हजार रुपये दिले असते देवाला चालले होते संपला विषय. एवढा वादून व्हायचा आणि तुमचेच काम करतात ना. तुम्ही मला एक सांग 350 रुपये 550 रुपये किती झाली. तू हे 2 तले हरामीत ही हिचं काम नाही करत तुम्ही पण हे दोघांचं सगळं काम करता. उलट ये 10,000 रुपये द्यायला हिला हिच्याकडे का कामाला जातो तुम्ही. नाही जात पण आता कसं आहे आता ते पोरग नसल्यामुळे आम्हाला वाईट वाटत जायला तिच्याकडे म्हणून आम्ही जात नाही. याच्याकडे गेलो तर ह्यो ते बायकोच्या ताट घरचं मांजर झालं काय करणार त्याला. जा आता ग बस ना का आता म्हातार पण रटे खायचे आता रट्टे चला. खायचा काय संबंध येतो. पोराला बोलायचा अधिकार नाही का सोनाला पोरांना बोलूच नाही का. आता मला मिळाले ना पैसे आता. पैसे मिळाले तुमचं काम झालं की लगेच चला. आम्ही तुमचं काम करून दिलं लगेच आमच्या खरं आहे रे तुमचं.